ह्याच्याकरता काय करा? भगवंताने हा विचार गीतेमध्ये बोलून दाखवला. ज्ञानेश्वर महाराजांनी तो अधिक स्पष्ट केला. कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलासक्ती या दोन गोष्टी जर बंधनात टाकणारी असतील तर मग एक काम करा ना, कर्मात अहंकार येतोच ना, कर्माच्या फलाची आसक्ती निर्माण होतेच ना, मग एक काम करा, कर्मच करू नका. असं तर मुळीच चालणार नाही. असं तर मुळीच चालणार नाही, कारण आम्ही आगतिक आहोत. आम्ही आगतिक आहोत. आम्हाला बंधन, आम्हाला ते कर्म करणंच आहे, कारण प्रकृतीचा संग आहे. मग आम्ही काय करावं त्या संबंधामध्ये? आम्ही काय करावं? मगाशी मी प्रश्न पुन्हा एकदा, आज कालचा प्रश्न आज पुन्हा एकदा उपस्थित केलाय. याच अनुषंगानं मला त्याचं उत्तर देत जायचं. माणसाच्या कर्तृत्वाला वाव नाहीये, ज्ञानाला किंमत नाहीये, भावनेला किंमत नाहीये. आम्हाला सुटायचंच नाहीये. सुटण्याचा उपाय केला तरी त्या कर्मात पुन्हा अडकायचंय. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सुटा याचा काही करीतो उपाव, ते हे देखे पाव गोयले. आमचे पाय पुन्हा पुन्हा अडकतात. हरिण जाळ्यामध्ये अडकतं आणि सुटण्याकरता जेवढी जास्त धडपड करतं तेवढं जास्त अडकत जातं. तसं आम्ही कर्माच्या जाळ्यात अडकलोय आणि सुटण्याचा आमच्या बुद्धीने जेवढा विचार आम्ही करतो तेवढे त्या कर्मामध्ये आम्ही जास्तीत जास्त अडकत चाललेलो. मग हे जर अगतिकतेनं सगळं जर कर्माचं संसरण होणारच आहे आणि जन्म मरणाची भीती आमच्या मागे लागणारच आहे आणि त्या संसरणात आम्ही अडकणारच आहोत, तर आमच्या कर्तृत्वाला वाव राहणार नाही असं होईल ना? तसं करून चालणार नाही. मग कर्माचं बंधन सुटावं याच्याकरता काय करा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याच्याकरता एक काम करा, कर्मच करा. कर्माच्या बंधनातून सुटण्याकरता कर्मच करा. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसी रसरीती मरिता राखिला विशो. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ही भूमिका घेतली. मला तपशिलात जायचं नाही, आज तरी वेळेत सोडूया. विचार करा ना, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले. कर्मबद्ध मुमुक्षु कर्मे सोडविले. कशा पद्धतीने? रसरीती मरिता राखिला विशो. उदाहरण दिलंय, मी त्याकडे येतो. कर्मच करा. कर्माच्या बंधनातून सुटण्याकरता पुन्हा कर्म करा. अरे पण कर्म करा म्हणजे अगतिक होता आम्ही कर्माविषयी, त्याचं उत्तर देऊन जातो. आम्ही जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा त्या कर्मातून निर्माण होणारं प्रारब्ध आम्हाला पुढच्या गतीमध्ये अडकवून टाकतं. ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रारब्ध आमच्या फलाच्या बाबतीत विचारात घ्यायचंय. असं आहे की मी त्याचा खुलासा करतो थोडासा. आम्ही जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा त्या कर्मातून दोन पद्धतीचं प्रारब्ध निर्माण होत असतं. एक प्रारब्ध आम्हाला भोग प्रवृत्त करतं आणि दुसरं प्रारब्ध आम्हाला कर्म प्रवृत्त करतं. आमची सगळीच कर्म प्रारब्धाने होत नाहीत, पण आमच्या जीवनामध्ये भोगले जाणारे सगळे भोग मात्र प्रारब्धाचे असतात. प्रारब्धाचे सगळे भोग. मी भोग हा शब्द फार जाणीवपूर्वक आणि काटेकोर वापरतोय. म्हणे ज्ञानानंतर ज्ञानाचं जे फल परमात्म रूपता, त्याचा भोग नसतो, तिथं स्वरूपता आहे. भोगामध्ये द्वैत असावं लागतं आणि ज्ञानाचा परिणाम अद्वैतात असतो. ज्ञानानंतर काही नसतं. जोपर्यंत नदी समुद्राला मिळत नाही तोपर्यंतच नदी आणि समुद्र हा भेद आहे. एकदा ती नदी समुद्राला मिळाली की त्याच्यातली नदी वेगळी दाखवा असं म्हटलं तर नाही दाखवता येत. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुकोबारांनी म्हटलंय, अवघ्या उर्मी एकमय होऊन जातात. तिथली एकमयता हा भोग नसतो, ते स्वरूप असतं. हे लक्षात घ्या. मी भोग हा शब्द त्या जाणीवेतून बोलतोय. आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणारा कोणताही भोग हा प्रारब्धाचा विपाक असतो, पण आमच्या जीवनामध्ये घडणारी सगळीच कर्म प्रारब्धाचा विपाक नसतात. काही वेळेला कर्म आम्हाला कर्मात प्रवृत्त करतं आणि काही वेळेला कर्म आम्हाला भोगात प्रवृत्त करतं. कर्मातून उत्पन्न होणारं जे प्रारब्ध असतं ते प्रारब्ध दोन पद्धतीची फलं आमच्या समोर मांडत असतं. एक कर्मरूप आहे आणि एक भोगरूप आहे. कर्मरूप आणि भोगरूप.
आता त्या भोगरूपामध्ये या जन्मातल्या सुखदुःखाचा भोग हाही एक प्रकार आहे, आणि त्या भोगरूपामध्ये वारंवार जन्माला जाणं हा दुसरा प्रकार आहे. हा दुसरा प्रकार आहे. उदाहरण सांगतो मी आपल्याला, उदाहरण सांगतो. जे प्रारब्ध आम्हाला कर्म प्रवृत्त करतं, मगाशी उदाहरण दिल्याप्रमाणे आपण म्हणतो मला हे कर्म करायचं नव्हतं पण त्या वेळेला काय झालं मला माहिती नाही, मी करून चुकलोय. हे जे आहे ना, हे मला करायचं नसताना मी कोणत्या तरी ओढीनं ते कर्म केलंय. हे काय आहे? आम्हाला आमच्या मागच्या कोणत्या तरी कर्मानं प्रारब्ध रूपामध्ये आम्हाला कर्म प्रवृत्त केलंय. पण प्रत्येक वेळेला असंच होतं का हो, की मला इथं यायचं नव्हतं पण कसा काय मी आलो देव जाणे. प्रवचन संपल्यानंतर मला इथून जायचं नव्हतं पण कसा काय गेलो मी देव जाणे, असं म्हणता तुम्ही? नाही. काही कर्म आम्हाला स्वतंत्रतेनं करता येतात, आणि जी कर्म आम्हाला आमच्या बुद्धीनं स्वतंत्रतेनं करता येतात तीच कर्म आम्हाला या कर्मबंधनातून सोडवण्याकरता कारणीभूत ठरतात. जी अगतिकतेनं कर्म होत असतात त्या कर्माचा विचार करायचाच नाही आम्हाला. जे आम्हाला हेतू पुरस्सर करता येतं. आता मी आपल्याला सांगतो की कर्म करण्याच्या पूर्वी थोडीशी स्वतंत्रता आहेच आहे. प्रत्येक वेळेला आम्ही परतंत्र नाही आहोत, प्रत्येक वेळेला नाही आहोत. प्रवचनाला यायचं की न यायचं हे आम्हाला ठरवता येऊ शकेल. प्रवचन मनाला पटलं नाही म्हणून मधून उठून जायचं आम्ही ठरवलं, जाऊ शकतो, आम्ही स्वतंत्र आहोत. पण प्रवचनातून मधून उठून जाणं, किंवा मी ठरवू शकतो नाही आज जाऊ प्रवचनाला, आज नाही जायचं, मला बरं वाटत नाही, मला नाही यायचंय प्रवचनाला, काल फारच रटाळ झालं, काल फारच चांगलं झालं, काल असंच झालं, काल उशीरच झाला, आज मला जायचं नाही. आम्ही ठरवू शकतो की नाही? घरातून निघताना ठरवू शकतो. पण जर आम्ही ठरवून प्रवचनाला येऊन बसलो असू आणि जेवढा वेळ आम्ही बसणार आहोत तेवढ्या वेळात आमच्या कानावर काय पडावं आणि त्याचा परिणाम आमच्यावर काय व्हावा हे मात्र आमच्या हातात नाही आहे. मग भोगा तुमच्या कर्माची फळं. तुम्ही यायचं की नाही हे घरी ठरवा. आलाय ना आता, आता 1.5-2 तास तुमची माझीच गाठ आहे. आता तुम्हाला पर्याय नाही, मला पर्याय नाही, तुम्हाला ऐकावं लागेल, मला बोलावं लागेल. बघा कर्माची फळं, करा सहन. तुमच्या सहनशक्तीला माझा दंडवत आहे. आता मी तरी काय करू? मान्य आहे ना, सगळीच कर्म परतंत्रतेत होत नाहीत. परतंत्रतेत जी कर्म होतात ती कर्म आमच्या गतजन्मातल्या किंवा या जन्मातल्या पूर्व कर्माचा परिणाम म्हणून आम्हाला भोगावी लागतात. पण सगळीच कर्म जर तशी नसतील तर जी कर्म आम्हाला स्वतंत्रतेनं करावी लागतात, करता येतात, त्या कर्मातून आम्हाला या कर्मबंधनातून सुटण्याचा मार्ग सापडत असतो. सगळीच कर्म तशी नसतात. मी याच्याकरता उदाहरण देतो. दोन उदाहरण आहेत, 2 सुभाषित आहेत याच्या संबंधामध्ये. समान आहेत, समान अर्थाची आहेत, अनुकूल प्रतिकूल रूपानं आपल्या समोर मांडली आहेत. सुपात्र दानाच्च भवेत् धनाढ्यः धनप्रभावेण करोति पुण्यम पुण्यप्रभावेण सुरलोक याति पुनर्धनाढ्यः पुनरेव भोगी. आम्ही जर सुपात्री दान केलं, दानाच्या संबंधातलं सुभाषित आहे. आम्ही जर सुपात्री दान केलं तर परिणाम काय होतो? भवेत् धनाढ्यः. दान करणारा दानी हा धनाढ्य होतो, मान्य आहे. धन त्याला मिळतं. धन मिळाल्याने काय होतं? धनप्रभावेण करोति पुण्यम. धन त्याच्याजवळ निर्माण झालं की त्या धनाने तो कुणाला तरी दान करेल, गरजू विद्यार्थ्याची शिक्षण करून देईल, कुडकुडणाऱ्या माणसाच्या अंगावर पांघरूण घालेल, दरिद्री माणसाला थोडी संपत्ती देईल, भुकेल्या माणसाला अन्न देईल, विद्यार्थ्याची शिक्षण करून देईल, गरीब माणसांच्या मुलांची लग्न करून देईल, कुणाला तरी घर घेऊन निवारा उपलब्ध करून देईल, कुणाला तरी वस्त्र देईल, कुणाला तरी अन्न देईल, कुणाला तरी संपत्ती देईल, कुणाला आणखीन काही देईल, कुणाला दिलासा देईल. जे काही द्यायचंय ते धनाच्या प्रभावानं तो करेल. हे सगळं केल्याचा परिणाम काय होतो? पुण्य प्रभावेण सुरलोक याती. ते पुण्य जे धनाच्या प्रभावानं केलं जातं त्याच्याने त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो.
मग स्वर्गामधलं पुण्य भोगून झाल्यानंतर काय होतं? पुनर्धनाढ्या पुनरेव भोगी. पुन्हा तो धनवानाच्या घरी जन्माला येतो आणि पुन्हा धनाचा भोग घेण्याकरता प्रवृत्त होतो. ही भूमिका काय सांगते? सुपात्र दानाच्या भवेत धनाढ्या, हे सुपात्री दान हे आमच्या बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. भवेत धनाढ्या हा कर्माचा विपाक आहे, तिथं अगतिकता आहे. धनप्रभावेण करोती पुण्यम हे आमचं स्वातंत्र्य आहे. पुण्यप्रभावेण सुरलोक याती हा कर्माचा अगतिक परिणाम आहे. कर्माचं पुण्य भोगून झाल्यानंतर पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी, तो पुन्हा धनवानाच्या घरी येतो, हा कर्माचा विपाक आहे. आणि पुनरेव भोगी होतो हे कर्माचं स्वातंत्र्य आहे. याच्या विरुद्ध दुसरं उदाहरण आहे. कुपात्र दानाच्या भवेत दरिद्रहा दारिद्र्य दोषेण करोती पापम पापप्रभावेण नरलोक याती पुनर्दरिद्रहा पुनरेव पापी. योग्य ठिकाणी दान न केल्याचा परिणाम, त्याच्या ठिकाणी काय दारिद्र्य निर्माण होतं. दारिद्र्य आल्यामुळे तो पाप करायला लागतो. पापाचा परिणाम म्हणून नरकात जातो. नरकातले भोग संपले की पुन्हा दरिद्री माणसाच्या घरी जन्माला येतो आणि पुन्हा पापामध्ये प्रवृत्त होतो. हे तीच भूमिका आहे. आम्हाला जन्म प्रवृत्त करणारं काही प्रारब्ध असतं, कर्म प्रवृत्त करणारं प्रारब्ध असतं आणि भोग प्रवृत्त करणारं प्रारब्ध असतं. पण आमचं जीवन एवढंच नाही आहे. याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला कर्माचं एक स्वातंत्र्य आहे. याच्याकरता ते कर्म कसं करावं हे आम्हाला कळलं पाहिजे. या आमच्या स्वातंत्र्याच्या कक्षेमध्ये भगवान आम्हाला कर्म कसं करावं याचं दिग्दर्शन करतात. आम्हाला अहंकार टाकायचा आहे कर्मातला, उपाय आहे त्याचा. आम्हाला कर्मफलासक्ती सोडायची आहे, हा उपाय आहे त्याच्यातला. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. दुर्योधन आणि अर्जुन ज्या वेळेला भगवंताला आमंत्रण द्यायला गेले, त्यावेळेला भगवंताने दोघांना सांगितलं, आहे पा माझी नारायणी सेना एका बाजूला असेल आणि मी एका बाजूला असेल, पण मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. तुम्हाला जर वाटलं काही अडचण आली तर मी तुम्हाला 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. आपल्याला ऐकून माहिती आहे, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 युक्तीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि या संपूर्ण 700 श्लोकाच्या गीतेमध्ये 4 युक्तीच्या गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या आहेत, त्याच्यातली ही एक युक्तीची गोष्ट आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. 4च युक्तीच्या गोष्टी आहेत गीतेमध्ये, भगवान बोलले ते. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी ही युक्तीची पहिली गोष्ट. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर्माते संगोस्त्व कर्मणी युक्तीची दुसरी गोष्ट. मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः युक्तीची तिसरी गोष्ट. आणि सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा युक्तीची चौथी गोष्ट. या 4 श्लोकांची गीता आमच्या ध्यानात आली की सगळ्या युक्त्या आमच्या ताब्यात आहेत. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, या 4 युक्तीच्या गोष्टी. त्याच्यातली ही एक गोष्ट आहे. कर्माचं बंधन सोडवण्याकरता कर्मच केलं पाहिजे हा भगवंताचा आग्रह आहे. कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता. अरे मग ते कर्म आम्हाला पुन्हा बंधनात टाकणार नाही का? टाकेल ना, पण मी त्याच्याकरता युक्ती देतोय ना तुम्हाला. त्याच्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी दिलेलं उदाहरण आहे, रसरीती मरिता राखिला विषो. विषाने मनुष्य मरतो. आम्ही गंमत म्हणून सांगतो, एक काळ असा होता की इतके शोध लागले नव्हते औषधांचे वगैरे. माणसाला साप चावला की मनुष्य मरायचा भीतीनेच. औषधाची योजनाच नव्हती तेव्हा. डॉक्टरकडे नेईपर्यंत, डॉक्टर शोधेपर्यंत मरायचा, इतके डॉक्टर्स कमी होते. आता सुकाळ झाला, आता मिळतात. डॉक्टर म्हणून हाक मारली तर 10-15 जण तरी मागे वळून नक्की पाहतात. सुबत्ता आहे, चांगली गोष्ट आहे, वादच नाही, चांगलीच गोष्ट आहे. त्या काळामध्ये ते नव्हतं. माणूस भीतीनेच मरायचा. तो साप विषारी का बिनविषारी नंतर, मला साप चावला या धास्तीनच बिचारा मरायचा. आता काळ बदलला, विज्ञान प्रगत झालं, माणूस प्रगत झाला, माणूस बुद्धिमान झाला. त्यामुळे
जुन्या काळामध्ये माणसाला साप चावला तर माणूस मरायचा. आता काळ इतका बदलला, माणूसही इतका प्रगत झाला की आता जर माणसाला साप चावला तर साप मरायची शक्यता जास्ती, कारण प्रगती झाली ना. साप चावला मग डॉक्टरकडे नेतात, डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात. 1-2 तास झोपू देऊ नका, थोडा वेळ ठेवून घेतात आणि सांगतात जा घेऊन घरी, काही होणार नाही. विषाचा उतारा इंजेक्शन मधून दिला. प्रश्न आणि गंमत अशी आहे की सापाच्या विषावरचा उतारा म्हणून जे इंजेक्शन माणसाच्या देहात घातलं जातं ते सापाच्या विषापासूनच बनवलेलं असतं. हे आपल्याला कदाचित माहिती असेल. सापाच्या विषापासूनच ते इंजेक्शन बनवलेलं असतं. मग माणसाने 2दा मरायला पाहिजे. एकदा साप चावला म्हणून आणि दुसरं सापाच्या विषापासून ते इंजेक्शन दिलं म्हणून. मरत नाही. सापाच्या विषापासूनच ते इंजेक्शन असतं, पण त्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया केली जाते ज्याला ज्ञानोबाराय रसरीती असं म्हणतात. ही रसरीती आहे. रसरीती मरिता राखिला. कशापासून? विषो. विषापासून विषच माणसाचं रक्षण करतं. अनेक औषधांच्या बाटल्यांवरती पॉइझन लिहिलेलं असतं की नाही? लिहिलेलंच असतं. मग ते खाल्ल्याने माणूस मरतो काय? मरत नाही, उलट रोग निवृत्ती होते. सापाचं विष चढत नाही. पण ते ज्या पद्धतीनं एका रासायनिक प्रक्रियेतून, रसायन हा शब्द प्रत्येक वेळेला आपण म्हणतो त्या अर्थाने येत नाही. आयुर्वेदामध्ये रसायन या शब्दाचा अर्थ औषध असा होतो. त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याच्यामध्ये अन्य काही गोष्टी घातल्या जातात. भेदाभेद ताळा न घडे घालिता, तुकोबारायांचं वचन आहे. रस हा शब्द औषध या अर्थाने येतो. उतरले चांग रसायन, तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. रसायन शब्द वापर. त्याच्यावर प्रक्रिया करून तेच औषध, तेच विष जसं आमच्या जीवन रक्षणाकरता कारण ठरतं. ते काय झालं, एक जावई दिवाळ सणाला, पहिल्या दिवाळ सणाला सासूरवाडीला आला. हे सोपं आहे. हे कर्माच्या बाबतीत हे फार सोपं आहे. आता जे उदाहरण सांगतो ते एकदम सोपं. जावई पहिल्या दिवाळ सणाला सासूरवाडीला आला. त्या जावयाला तूप आवडत होतं. तूप आवडायचं. सासूबाईंना हे माहिती होतं. त्यामुळं जावई येण्याच्या आधी 3-4 महिन्यापासून सासूबाईंनी घरच्यांचं तूप बंद केलं होतं. कारण आता तो येणार तर साठवलं पाहिजे की नाही. घरच्यांचं तूप बंद केलं. मग आला जावई, दिवाळी आली, जावई आले, मुलगी आली. मग आता यांना तूप आवडतं म्हटलं की मग सगळं तुपात, कारण यांना तूप आवडतं. चहा सुद्धा तुपात म्हणे. खरं खोटं देव जाणे. तूप तूप, खाण्यात तूप, पदार्थात तूप, सगळं तूप 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 झालं. काही झालं तरी तूप पचायला अवघड असतं. जावयाचं पोट बिघडलं. पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोट बिघडलं. पाडवा उजाडला. आता महत्वाचा दिवस, त्या दिवशी त्याचा दिवाळ सणाचा कार्यक्रम संपन्न होणार. आणि सकाळी उठल्याबरोबर जावयाने जाहीर केलं, माझं पोट बिघडलंय, मी जेवणार नाही. घरातल्यांनी आग्रह केला, अहो असं करू नका, थोडंसं जेवा, थोडंसं जेवा, पानावर बसा, तोंड उष्ट करा. नाही नाही, मला काही नाही, माझं पोट बिघडलंय, मला त्रास होतोय, मी अजिबात जेवणार नाही. सगळ्यांनी सांगितलं असं नुसता दही भात खा, दूध भात खा, हलका आहार घ्या पाहिजे तर तुम्हाला. जड काही खाऊ नका, पोटाला त्रास होईल असं काही खाऊ नका, हलका. म्हणला नाही नाही, मी काहीच खाणार नाहीये, आज लंघन, काही खाणार नाही, माझं पोट बिघडलंय. सासरे मेवणे म्हणायला लागले, अहो असं करू नका. थोडं त्यांना भीती, याचं पोट बिघडलंय नाही, त्यांना भीती याची होती की हा खाणार नाही हे ऐकल्यावर सासू कुणालाच खाऊ देणार नाही, या भीतीनं ते आग्रह करत होते. नाही हो, थोडंसं खा, काहीतरी खा, नुसता दही भात तरी खा, दूध भात तरी खा. नाही नाही, मी काही खाणार, मी काही खाणार. सासऱ्यांनी सांगितलं, काय झालं काय विचार, आणि माझं पोट बिघडलं. सासऱ्यांनी सांगितलंय, पा
माझा अत्यंत जवळचा मित्र वैद्य आहे. तुमचं पोट बिघडलंय ना, आपण त्याला दाखवू, तो तुम्हाला औषध देईल. एवढं काय त्याच्यामध्ये, सगळं जेवणच मी बंद करणार आहे? अहो, आज पाडव्याचा दिवस आहे, तुमचा पहिला दिवाळ सण आहे. पहिल्याच वर्षी तुम्ही जेवणार नाही तर मग कशी दिवाळी आम्ही साजरी करायची? आम्हाला कसं प्रशस्त वाटेल? आपण वैद्यांकडे जाऊ, औषध घेऊन येऊ, तुम्ही काही चिंता करू नका. वैद्य चांगले आहेत, माझे मित्र आहेत जवळचे. ठीक आहे. जावयाला घेऊन सासरेबुवा गेले वैद्याकडे. वैद्याने बघितलं, स्वागत केलं. अरे जावई आले, जावई आले. ते स्वागत, बसा बसा. काय झालं? नाडी बिडी तपासलं सगळं. काय झालं? म्हणे पोट बिघडलं. जावयाने सांगितलं पोट बिघडलं. नाडी वगैरे तपासली, डोळे. वैद्य जरा विनोदी होते, मित्रच होते, घरोब्याचे संबंध. त्यांनी नाडी बिडी बघितली, तपासली, डोळे बंद करून काही आखाडे बांधले, मनामध्ये आडाखे बांधले, काही अनुमानं केली आणि त्यांनी सांगितलं यांचं पोट नाही, यांचं डोकं बिघडलंय. जावई घाबरला. तो म्हणला असं काय म्हणता? खरंच माझं पोट बिघडलंय? तो म्हणला नाही नाही, तुमचं डोकं बिघडलंय. नाही हो, मी चांगला आहे, मी सांगतो ना तुम्हाला. वैद्य मी आहे का तुम्ही आहे? मला कळतं ना, मी सांगतो तुमचं डोकं बिघडलं. जावेने विचारलं कशावरून? वैद्याने सांगितलं डोकं जर चांगलं असतं तर फुकट मिळतं म्हणून इतकं तूप खाल्लं नसतं ना. किती खायचं असतं? याला काही मर्यादा आहे का नाही? सासरे हसले. जावई, आहो तो विनोदी आहे मित्र माझा, तुम्ही मनावर घेऊ नका. मग सासरे बुवानी वैद्या मित्राला सांगितलं अरे काय थट्टा करतो, नवीन माणूस आहे, कळते न कळते. जावयाला बहुधा थट्टा कळत नाही. कशाला असले थट्टा, डोकं बिघडलंय हे असल्या थट्टा करतोस? औषध द्यायचं पटकन सोडून दिलं, कशा करता? म्हटलं बरं मी देतो, औषध देतो. त्याने औषधाची पुडी बांधली. आता हे घ्या घ्या, काही होणार नाही. पोट बिघडलं म्हणजे काय फार मोठा रोग आहे काय? दिवाळी आहे, बिघडणारच, होतच असतं असं. आमच्याकडे सगळे तसे येतातच पेशंट, काही तुम्ही चिंता करू नका. मी सांगतो ती पुडी आहे तेवढी घ्या, काही त्रास होणार नाही. दुसरी पुडी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागणार नाही. दुपारपर्यंत तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. बर, निघाले. आयुर्वेदाच्या औषधाला पान अनुपान सांभाळावं लागतं. औषध घेताना त्याच्या घेण्याची रीती असते. काही कसं घ्यायचं, ते सकाळी घ्यायचं, दुपारी घ्यायचं, पाण्यात घ्यायचं, दुधात घ्यायचं, मधात घ्यायचं असतं. निघताना त्यांनी विचारलं, म्हणे वैद्य बुवा तुम्ही मला औषधाची पुडी दिली, हे औषध कसं घ्यायचं? वैद्याने सांगितलं एक वाटीभर शुद्ध तूप घ्यायचं. त्या तुपामध्ये ही पुडी टाकायची आणि घ्यायची. आता जावयाने म्हटलं आता मी तुम्हाला विचारतो, डोकं कुणाचं बिघडलं, तुमचं का माझं? अरे ज्या तुपाने माझं पोट बिघडलं तेच तूप तुम्ही पुन्हा घ्यायला सांगता. वैद्याने सांगितलं मी तेच तूप खायला सांगतो, पण त्याच्यामध्ये मध्ये औषधाची पुडी आहे. तसं कर्मानं जे बंधन निर्माण होतं ना, त्याच्याकरता कर्म हेच औषध आहे. फक्त कर्मण्येवाधिकार असते ही त्याच्यामध्ये टाकलेली पुडी आहे. तेवढी पुडी सांभाळून ते कर्म केलं की तेच कर्म आमच्या बंधनाच्या निवृत्तीला कारण ठरतं. कोणती पुडी आहे? त्या कर्माची एकच पुडी आहे, कर्मे ईशू भजावा. बस एवढी पुडी त्याच्यात टाका, काही करू नका. सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्याच्याने तुम्हाला संतोषच होणार आहे, त्याच्याने आनंदच मिळणार आहे, त्याच्यातून तुम्हाला चांगलंच काहीतरी मिळणार आहे. म्हणून ती पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. ज्ञानोबराय बोलले त्याच्यातून तुम्हाला वैराग्यच प्राप्त होणार आहे. ती औषधाची पुडी टाका. काय टाका, काय करा? कर्मणी एव अधिकार हा असते. तुला कर्माचा अधिकार आहे अर्जुना. आता ज्या अर्थी भगवंतांनी कर्माचा अधिकार दिला त्या अर्थी त्या अधिकारामध्ये कर्माच्या अगतिकतेचा विचार केलेला नाही आहे. अधिकार हा शब्द ज्या अर्थाने येतो तो विचार आपण करा. जर आमची अगतिकता असती तर तिथे अधिकाराचा प्रश्नच आला नसता. अगतिकतेमध्ये अधिकाराचा विचारच येत नाही.
अधिकार एका विशिष्ट पद्धतीनं दिला जातो, विशिष्ट अवस्थेत दिला जातो. हा तुमचा अधिकार आहे. मला मतदानाचा अधिकार आहे म्हणजे काय? म्हणजे मी 18 वर्ष माझे पूर्ण झालेली आहेत, या अवस्थेत मी पोचलोय म्हणून मला तो अधिकार प्राप्त झाला. मला लग्नाचा अधिकार आहे, 21 वर्ष माझी पूर्ण झालेली आहेत म्हणून मला लग्नाचा अधिकार प्राप्त झाला, मी लग्न करू शकतो. बायको निवडायला 21 लागतात, पंतप्रधान निवडायला 18 पुरतात. फार लागत नाही पंतप्रधानाच्या निवडी करता, 18 पुरतात. पण बायको निवडायची असली तर जरा जास्त मोठा अधिकार लागतो, 21 वर्ष जावी लागतात, थोडी जास्त प्रगल्भता लागते. असेल काय जे असेल ते असेल. अधिकार हा एका विशिष्ट अवस्था गृहीत धरून अधिकार संपन्नता असते. कारण का? तो अधिकार त्या वेळेला दिला जातो ज्या वेळेला ज्या अवस्थेनंतर काहीतरी विचाराचं स्वातंत्र्य त्याच्या ठिकाणी आहे अशी आम्हाला भूमिका घ्यावी लागते. म्हणून अधिकाराचा संबंध स्वातंत्र्याशी आहे. लग्नाचा अधिकार, मतदानाचा अधिकार म्हणजे काय आहे? म्हणजे कोण चांगला कोण वाईट हे निवडण्याचं स्वातंत्र्य मला आहे. अधिकाराचा संबंध स्वातंत्र्याशी आहे. म्हणून भगवान बोलतात कर्मण्येवाधिकार असते. अधिकार आहे अर्जुना तुला, आणि अधिकार आहे म्हणजे तिथं कर्माचं स्वातंत्र्य आहे अर्जुना तुला. कर्म कसं केलं पाहिजे, कोणतं केलं पाहिजे, का केलं पाहिजे, पण मा फलेषु कदाचन, पण कधीही कर्मफलाच्या आसक्तीत अडकू नकोस. मग आता हे अभिमान टाका. अभिमान टाकण्याकरता आता याच्या 2 भूमिका आहेत. या दोन्ही भूमिका मी अगदी संक्षेपानं आपल्या समोर ठेवतो, कारण मला अजून एक फार महत्वाचा विषय आपल्या समोर ठेवायचा आहे, तेवढा सांगावा लागणार आहे, सांगतो. तेवढा विचार सांगतो. अहंकार टाकायचा असेल तर अहंकार हा मी आहे ना, मग मी म्हणजे नेमका कोण हे कळलं पाहिजे. कर्म करणारं नेमकं कोण आहे? मी म्हणजे कोण कर्म करतं? माझा देह कर्म करतो का माझा आत्मा कर्म करतो? देहाला कर्म करता येत नाही कारण देह जड आहे. देह जड आहे. आणि आत्म्याला कर्म करता येत नाही कारण आत्मा व्यापक आहे. जडत्वामध्ये सुद्धा कर्माचा विचार नाहीये आणि व्यापकत्वामध्ये सुद्धा कर्माचा विचार नाहीये. कर्म करण्याकरता चेतन आणि परिच्छिन्न लागतो. जिथं चेतनत्व आहे पण परिच्छिन्नता आहे तिथं कर्म घडतं. जिथं जडत्व आहे तिथं कर्म घडत नाही. माझ्या हातातलं घड्याळ, माझ्या हातातला चष्मा स्वतःहून कुठे जाणार नाहीये, जड आहे. देह जड आहे. देहामध्ये जोपर्यंत आम्ही काही चैतन्य मानत नाही, देहामध्ये जोपर्यंत आपण प्राण मानत नाही, तोपर्यंत या देहाचं चलनवलन होणार नाही. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरी, कुणाच्या तरी सत्तेत चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जगाते चाळिता. 9वा अध्याय. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत या श्लोकावरचं ज्ञानोबा व्याख्यान. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जगाते चाळिता. म्या हलविल्या प्राणू हाले भगवंताची भाषा आहे. मियाची नियमेला सांता काळू ग्रासता असे भूता. भगवान बोलतात. आपण 9वा अध्याय पहा, हा श्लोक बघा, फार गोड व्याख्यान आहे ज्ञानोबरायांचं. गतिर्भरता प्रभू साक्षी, गोड व्याख्यान. गती म्हणजे काय, भरता म्हणजे काय, प्रभू म्हणजे कुणाला प्रभू म्हणायचं, साक्षी कोण आहे, वगैरे वगैरे फार सुंदर चिंतन ज्ञानोबरांनी केलं. असो, भगवंताने काहीतरी आम्हाला देहामध्ये चैतन्य मानावं लागतं, कुणाची तरी सत्ता चेतनाची मानावी लागते, प्राण मानावा लागतो, तेव्हा देहाचं चलन वलन आहे. देह काही करू शकत नाही, स्वतःहून देह नाही. आधी मला संकल्प करावा लागतो. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासी आहे, हे ज्ञानोबराय बोलतात. विस्तार करत नाही, तपशिलात जात नाही. देह जड आहे, ठीक आहे, कर्म करत नाही. आत्मा चेतन आहे पण परिच्छिन्न नाहीये, व्यापक आहे. व्यापकात हालचाल होत नाही. आकाशामध्ये आलेले ढग मागे पुढे होतील, आकाश मागे पुढे झाल्याचं वर्णन आहे का सांगा मला? नाही. का? व्यापक आहे.
जिथं व्यापकत्व असतं, देश काल वस्तू अपरिच्छिन्नता जिथे असते, तिथं कर्माचा संबंध नसतो. कर्म करण्याकरता काय लागतं याचं वर्णन करताना भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये 5 गोष्टींचा विचार सांगितला. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. कर्म करण्याकरता या 5 गोष्टी लागतात. आपण त्याच्या खालचं व्याख्यान बघा, ज्ञानोबरायांचं भाष्य बघा. अधिष्ठान म्हणजे देह लागतो, करता येणे नामे बोली जे जीव, करण म्हणजे इंद्रिय लागतात, विविधाश्च पृथक चेष्टा काहीतरी क्रिया करावी लागते, आणि दैवम चैवात्र पंचमम. दैव शब्दाचा अर्थ इथला इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता लागत असतात. दैव शब्द देवता या अर्थाने येत. ते कोणतं रूप होतं वगैरे याचा विचार सोडून द्या. एवढं सगळं लागतं. आणि त्याच श्लोकावर बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सर्व कर्म सिद्धी लागी इये मुद्दले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. सर्व कर्माच्या सिद्धीमध्ये आत्म्याचा समावेश अर्जुना तू करू नको, कारण कर्माचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. आत्मा कर्म करत नाही, करत नाही. मग कर्म करणारं कोण आहे? कर्म करणारं कोण? देह कर्म करत नाही, आत्मा कर्म करत नाही. मग कर्म कोण करतं? देह म्हणजे जीव आहे का आत्मा म्हणजे जीव आहे? कुणाला माहिती काय जीव आहे तो? जीव गेला तरी हे कळत नाही. आता काय करावं त्याला? कशाला आम्ही आमचा जीव म्हणावं? जीव म्हणजे देह आहे का, जीव म्हणजे आत्मा आहे का, काही सांगता येत नाही. आत्म्याला जीव म्हणता येत नाही कारण जीव परिच्छिन्न आहे. देहाला जीव म्हणता येत नाही कारण जीव चेतन आहे. मग कर्म कोण करतं नेमकं? मी कर्म करतो म्हणजे काय? 2 भूमिका आहेत, 2 उदाहरणं मी आपल्या समोर ठेवतो. अर्जुनाला वाटलं मला माझ्या भावंडांना मारायचं नाही. भगवान म्हणतात मारणारा तू कोण? तू दुर्योधनाला मारणार आहेस, तू कर्णाला मारणार आहेस, तर कर्णाला मारणार आहेस म्हणजे कुणाला? कर्णाच्या देहाला मारणार आहेस का कर्णाच्या आत्म्याला मारणार आहेस? न मारताही कर्णाचा देह आज ना उद्या मरणारच आहे, आणि कर्णाच्या आत्म्याला मारता येत नाही कारण आत्मा कधी मरतच नाही. मग तुला काय म्हणायचंय की मी मारतो म्हणून? तू कोण मारणारा? आणि तू मारणार म्हणजे काय करणार? कुणाला मारणार? असाच प्रसंग रामायणात आहे. रामायणामध्ये हा प्रसंग फार चांगल्या अर्थाने आला. अध्यात्म रामायणात, वाल्मिकी रामायणात हा प्रसंग नाही आहे, आनंद रामायणात नाही आहे, अध्यात्म रामायणात हा प्रसंग आला. वाली त्याचं निर्दालन भगवंतानी केलं. वालीला मारलं, वाली पडला. वालीची पत्नी होती तारा. वाली रणांगणात तिथे त्या ह्याच्यावर त्या युद्धभूमीवर पडल्यानंतर ती तारा रडत रडत तिथं आली. स्वाभाविक आहे, तिला शोक होणं स्वाभाविक आहे. पती गेला तिचा, रडते. थोडासा शोक तिचा शांत झाल्यानंतर तिने रामचंद्र प्रभूंना असं विचारलं की माझ्या नवऱ्याला तुम्ही का मारलं? त्यांनी तुमची बायको पळवली आहे? नाही. त्यांनी तुम्हाला काही त्रास दिलाय? नाही. त्याचं तुमचं काही व्यक्तिगत भांडण होतं? नाही. मग माझ्या नवऱ्याला का मारलं? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं तुझा नवरा माझ्या मित्राचा शत्रू होता. सुग्रीव हा माझा मित्र आहे, त्याचा तुझा नवरा शत्रू होता. मग मित्राचा शत्रू तो माझा शत्रू म्हणून मी त्याला मारलं, मित्राला मदत करण्याकरता. ती म्हणाली मान्य आहे, अगदी योग्य आहे, काही अडचण नाही. वालीने तारेने पुढचा प्रश्न असा विचारला, माझा नवरा तुमच्या मित्राचा शत्रू होता म्हणून तुम्ही त्याला मारलं, हे मला पटलं, पण तुमचं माझं काय शत्रुत्व आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले काही नाही. मग तुम्ही मला का दुःख दिलं? म्हणाले मी तुला पहिल्यांदा आत्ता पाहिलंय, मी तुला का दुःख देऊ? तुमचं माझं जर भांडण नाही तर मला वैधव्याचं दुःख तुम्हीच दिलं ना माझ्या नवऱ्याला मारून. माझा नवरा मेला याचं मला दुःख होणार नाही का? होईल. मग माझा नवरा मेला म्हणून जर मला दुःख होणार असेल तर हे दुःख मला कुणी दिलं? तुम्हीच दिलं ना. ते म्हणले हो मीच दिलं. मग तुमचं माझं काय भांडण आहे? माझ्या नवऱ्याला मारा. माझा नवरा शत्रू होता त्याला जीवे मारा, माझी तक्रार नाही, पण तो मेला तरी मला दुःख नाही झालं पाहिजे, कारण तुमचा माझा काही संबंध नाही. तुम्हाला मला दुःख देण्याचा काही अधिकार नाही, तुमचं माझं भांडणच नाही. तुम्ही
तुम्ही मला का दुःख देता? रामचंद्र प्रभू म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे. मग काय म्हणणं आहे? म्हणे, माझा नवरा जिवंत करून द्या. तुम्ही मारला ना, काही संबंध नाही ना, मारला ना, माझा नवरा, मला दुःख देण्याचं काय कारण आहे? नवरा मारा, कारण तो तुमचा शत्रू आहे. माझा नवरा मला जिवंत करून द्या. रामचंद्र प्रभू मनात म्हणाले, हेच करतो, माझी बायको राहू दे तिकडच, तुमचंच गणित सोडवत राहतो. रामचंद्र प्रभू आहेत चतुरातो शिरोमणी. रामचंद्र प्रभूंनी तिचं म्हणणं ऐकलं आणि रामचंद्र, परवाही आपण बोललो, जेव्हा तर्कानं एखादी समस्या निर्माण होते त्यावेळेला तर्कानं त्याचं उत्तर शोधणं म्हणजे समस्येचा विकल्प असतो, समस्येचं समाधान नसतं. तर्कानं निर्माण होणारी समस्या नेहमी तत्वाने संपवली पाहिजे, तरच त्याचं समाधान असतं, अन्यथा विकल्प असतात. विकल्पामध्ये पुन्हा दुःखाची शक्यता जिवंत राहत असते. रामचंद्र प्रभूंनी तिला विचारलं, अध्यात्म रामायणात हा प्रसंग आहे, रामचंद्र प्रभूंचे शब्द आहेत, ते तारेला असं म्हणतात, किम भिरू शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम. का ग तू शोक करतेस? तुझा पती हा शोकाचा विषय नाही आहे. किम भिरू शोचसी व्यर्थम, कशा करता व्यर्थ शोक करून रडत बसतेस? शोकस्या विषयम पतिम, तुझा पती हा शोकाचा विषय नाही आहे. ती म्हणाली, नाहीये म्हणजे काय? अहो, माझा नवरा मेला, माझ्या शोकाचा विषय नाही. ते म्हणाले, नवरा मेला हा तुला शोक वाटत असेल, पण मला एक सांग, तू नवरा नेमकं कुणाला म्हणतेस? देहाला नवरा म्हणतेस का आत्म्याला नवरा म्हणतेस? किम भिरू शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वदत तत्वतः. तत्वतः हा शब्द रामचंद्र प्रभूंनी वापरला. तू मला तत्वतः सांग, तुझा नवरा कोण आहे? देह म्हणजे तुझा नवरा आहे का आत्मा म्हणजे तुझा नवरा आहे? देहाला जर नवरा म्हणणार असशील, इथंच पडलाय, घेऊन जा, रडायचं कारण नाही. नाहीतरी तू देहालाच नवरा म्हणणार आहेस ना, तो कसाही असला तरी काय फरक पडणार आहे? त्याच्यात प्राण असला काय नसला काय, तुला देहाला देह मिळाला ना, रडायचं काय कारण आहे? आणि आत्म्याला नवरा म्हणणार असशील तर आत्मा कधी मरतच नाही, तुला रडण्याचं काय कारण आहे? कशाला व्यर्थ शोक करतेस? शोकाचं कारणच नाहीये ना. पतिस्तवायम देहो वा जीवो वा, तुझा पती म्हणजे देह आहे का आत्मा आहे? वद तत्वतः, मला तत्वतः सांग. आणि हे ऐकल्यानंतर विचार करायची पाळी आता तारेवर आली. ती म्हणाली, होय, हे मला कळलंच नाही. मी देहाला नवरा म्हणू का आत्म्याला नवरा म्हणू? देहाला म्हणायचं असेल तर देह इथंच आहे, मला रडायचं कारण नाहीये. देहाला देह जागेवर आहे. आणि आत्म्याला नवरा म्हणायचा असेल तर आत्मा कधी मरतच नाही, मला रडायचं कारण नाही. ती गोंधळून गेली आणि तिने रामचंद्र प्रभूंना असं विचारलं, देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्यश्चिदात्मकः सुखदुःखादि संबंधः कस्य स्यात् राम मे वद. मला सांगा आता तुम्हीच. देह हा ओंडक्यासारखा जड आहे आणि आत्मा हा चिदात्मक आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. देह तर जड आहे, जड सुखकारकही नाही दुःखकारकही नाही, आत्मा आनंद रूपच आहे. मग माणसाच्या जीवनामध्ये जे सुखदुःखाचे संबंध येतात, कस्य स्याद, ते कसे येतात? राम मे वद, मला सांगा आता तुम्हीच. मी देहाला आत्मा मानू का देहाला नवरा मानू का आत्म्याला नवरा मानू? मला कळत नाहीये. जर देहन आत्मा दोन्ही नवरा असेल किंवा नसेल तर मला रडण्याचं कारण काय? मला सुखदुःखाचा संबंध कशामुळे येतो? कोणत्या विचाराने येतो? मला सांगा. असं सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी तिला विस्तारानं उत्तर दिलंय. मला सगळंच उत्तर आत्ता आपल्या समोर ठेवण्यात कोणतंही तात्पर्य नाही आहे, पण त्याचा पहिला विचार सांगत असताना रामचंद्र प्रभूंनी असं सांगितलं तारेला. तिने विचारलं की जर आत्मा हा चेतनच आहे आणि देह हा जडच आहे तर माणसाला सुखदुःखाचा अनुभव कशामुळे येतो? आणि त्याला उत्तर देताना रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अहंकारादि संबंध यावत देहेंद्रिये सह संसारस्तावदेव स्यात् आत्मनस्तु अविवेकिनः. आत्मनस्तु अविवेकिनः.
कशामुळे असा सुखदुःखाचा संबंध माणसाला येतो आणि माणसाला सुखदुःख भोगावं लागतं? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, देहाचा आणि आत्म्याचा काहीच संबंध नाही, पण या दोन्हीचा संबंध अहंकार जबरदस्तीनं घालून देतो, म्हणून आम्हाला सुखदुःख भोगावी लागतात. कारण अहंकारामुळे देहालाच आत्मा, देहालाच मी म्हणण्याची सवय माणसाला लागली. हा देह मी म्हणताना मनुष्य हात कुठे ठेवतो? देहावर ठेवतो. देह म्हणजे मी आहे का? नाही ना. पण देहावर आत्म्याचा आरोप केला जातो, आत्म्यावर देहाचा आरोप केला जातो, ज्याला इतरेतराध्यास म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये. मी तुम्हाला फक्त संदर्भ देतो. आपण कृपा करून घरी जाऊन ज्ञानेश्वरी उघडून त्याच्या खालच्या ओव्या बघा. माझी प्रार्थना राहील. 15वा अध्याय आपल्याला सगळ्यांना जवळजवळ पाठ आहे. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. या श्लोकाच्या खालचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान आपण पहा. माझी विनंती राहील आपण या सगळ्याच्या करता, कारण हा आत्ता माझा मुख्य विषय नाहीये. पण अहंकारादि संबंध हा यावत देहेंद्रियसह, जोपर्यंत देह आणि इंद्रियाबरोबर अहंकाराचा संबंध आहे तोपर्यंत संसार स्थावत एव स्यात्, तोपर्यंतच माणसाला संसार आहे. पण कुणाला? आत्मनस्तु अविवेकिनः, आत्म्याच्या संबंधानं ज्याच्या ठिकाणी अविवेक आहे अशा पुरुषाला जोपर्यंत देह आणि इंद्रियाचा अहंकाराशी संबंध आहे तोपर्यंतच संसार आहे. एकदा हा अहंकार बाजूला काढला की देह आणि आत्मा यांचा संबंध राहत नाही, आणि हे दोन वेगळे आहेत हे कळलं की मनुष्य दुःखात अडकत नाही. एक तत्वज्ञानाची भूमिका आहे. दोन वेगळे मानले पाहिजेत. विमूढा नानुपश्यन्ति, पण मूर्ख माणसांना हे कळत नाही. गीता बोलते. पण पश्यन्ति ज्ञानचक्षुषः, पण ज्यांना ज्ञानाचा डोळा प्राप्त झालेला आहे त्यांना मात्र हे दोन वेगळे दिसतात. आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे ते पाही आन हाती. या श्लोकाखाली ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. त्यांना देखणं म्हणजे ज्ञानदृष्टीचे देखणे. देखण्याच्या 3 जाती, वेठी वार्ता अत्यंती, तुकाराम महाराजांची भाषा. तपशिलात जात नाही, पुष्कळ गोष्टी आहेत. अहंकार आहे. आम्ही जबरदस्तीनं देहाचा आणि आत्म्याचा संबंध अहंकाराने जोडलाय. मी याचा विचार करताना नेहमी मनुष्य देह संबंधाने करतो आणि त्या देहालाच मी मानतो, आत्मस्वरूप मानतो, हेच माझं स्वरूप आहे असं मानतो. हा अहंकारच माणसाच्या दुःखाला, सुखदुःखाला कारण आहे. आता जबरदस्तीनं हा संबंध आहे. याला संस्कृतामध्ये बादरायण संबंध म्हणतात. बादरायण, आपल्याला बादरायण संबंध कदाचित कानावर ऐकून असाल आपण. बादरायण, त्याच्या मागे एक सुभाषित आहे आणि त्या सुभाषिताच्या मागे एक कथा आहे. बादरायण संबंधाकरता अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुहु बादरायण संबंध वयम वयम युयम युयम असं सुभाषित आहे. आता त्याच्या मागे कथा आहे. वेळ नाही. हा मी वाटच बघत होतो. आता काय करू? आत्मा आणि देह यांना वेगळं मानलं पाहिजे. होईजे जाईजे देहे आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकितिगा मोहे अंधळे ते. त्याच श्लोकाच्या खाली उत्क्रामंतम स्थितम वापी विमूढा नानुपश्यन्ति, अंधळे ते अंधळेत म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. विमूढ आहेत ते, अंधळे आहेत. मग डोळस कोण आहेत? आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे ते पाही. देखणे डोळस, ते आना हाती, ते यामध्ये बसत नाहीत, ते वेगळे आहेत. आम्ही जबरदस्तीनं तो संबंध जोडत आलेलो आहे. याला बादरायण संबंध म्हणतात.